येते ती म्हणजे म्हाडाच्या परीक्षेत सुद्धा आता दलालांचा सुळसुळाट झालाय का हा प्रश्न निर्माण झालाय। कारण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातलं एक वक्तव्य केलेलं आहे। अप्रत्यक्ष त्याची कबुली दिली आहे। परीक्षेत गडबड होऊ न देण्याची ग्वाही त्यांनी राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि त्यांनी दलालांना आवाहन सुद्धा केलेलं आहे की ज्या लोकांनी हे पैसे घेतलेले असतील ते पैसे परत करा। म्हाडाच्या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचा अधिकार, तुमचे बुद्धिमत्ता, बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं कधीच होऊ देणार नाही। माझ्याकडे आलेल्या तक्रारींमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे, काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकलेत, काही जणांनी कर्ज काढलंय। असं करून त्यांनी दलालांना पैसे दिलेत। माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलंय। कारण तुम्ही हे काम करू शकणार नाहीत, मी ते होऊ देणार नाही। पण असं ज्यांनी केलेलं आहे त्यांना सुद्धा हे करू देणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आरोग्य विभागाची परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेला होता आणि पेपर फुटीच्या या प्रकरणाच्या नंतर राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। आता म्हाडाच्या परीक्षेमध्ये सुद्धा काही अफवा पसरलेल्या होत्या, काही लोकांनी पैसे गोळा केल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यावर त्याची तातडीने दखल घेत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि राज्यातलं हे जे दलालांचं जाळं आहे ते आपण त्यांना त्यांचे जे मनसुबे आहेत ते धुळीला मिळवू अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। काही लोक पैसेही घेतात असं माझ्या कानावर आलं। अशा जर कोणी मला रंगेहात पकडून दिला तर त्याला पोलिसांच्या हाती दिलं जाईल आणि त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल। कृपया विद्यार्थ्यांनो, परीक्षेला बसणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो, कोणालाही पैसे देऊ नका। ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे। एवढंच नाही तर ह्याच्यानंतर पास झालेल्यांची दुसरी परीक्षाही घेण्यात येणार आहे आणि ती पूर्ण लेखी परीक्षा असेल। तेव्हा आपले दिलेले पैसे वाया जातील, पैसे जमा करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे, त्यांच्या नादाला लागू नका, आपले पैसे बर्बाद करू नका। कारण का वेळ आली तर मी ही परीक्षा रद्द करून टाकीन। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाड साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। खरं तर तुमचं कौतुक करायला हवं की तुम्ही आज एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या प्रकारे राज्यामध्ये अशा प्रकारे काही गैरकारभार होत असेल म्हाडाच्या परीक्षेमध्ये तर तो खपवून घेतला जाणार नाही, इशारा सुद्धा तुम्ही दिलेला आहे। काय तुमच्या कानावर आलेला आहे? खरंच दलालांनी पैसे गोळा केलेत का? माझ्या कानावर जे आले लोक ते कंपनीच्या नावाने जमा केले जातात। माफ करा सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांची नजर सध्या आहे, डोळे लागले ते म्हाडाच्या परीक्षेकडे। कारण म्हाडाच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा काही दलालांनी पैसे गोळा करण्याचं काम सुरू केलं आणि याची बाब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर जाताच त्यांनी याची तातडीने दखल घेतली आहे। ते समोर आलेत आणि त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही कुणालाही पैसे देऊ नका, ही परीक्षा रद्द केली जाऊ शकते, तुमचं नुकसान होईल। त्यामुळे ज्यांनी कर्ज काढून अक्षरशः मंगळसूत्र गहाण ठेवून ज्यांनी पैसे देण्याचा प्रयत्न केला असेल, काहीतरी गडबडी करण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांना त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे। पण म्हाडाच्या परीक्षेमध्ये पुन्हा अशा प्रकारचा गोंधळ घालण्याचा आणि दलालांचा सुळसुळाट सुद्धा झालाय का हा सगळा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। पण इशारा आता मंत्र्यांनी समोर येऊन दिलेला आहे। खरं तर राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षांचा जो काही खेळखंडोबा झाला त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आधीच त्याच्याबद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे की अशा प्रकारचा गैरकारभार हा म्हाडाच्या परीक्षेमध्ये होऊ देणार नाहीये। त्यामुळे दूध पोळल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पिलं जातंय का, आणि हे अतिशय गरजेचं होतं कारण या परीक्षा या पारदर्शकपणे होणं